आयुष्यात आहे ना काय पण करा, फक्त माझं एकच सांगणं आहे त्या पोरींना की लग्न झाल्यावर ते का नाही ती स्टेटस टाकणं बंद करा. तुम्हाला सांगतो आता 10 दिवसापूर्वी काय माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालंय. अहो लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी काय स्टेटस टाकलंय, एकतर तिचा तो मुंगसासारखा नवरा आणि तिला असा फोटो काढलाय सेल्फी, स्टेटसला काय टाकलंय माहिती का, वर्ल्ड बेस्ट हबीब. अगं बाकीच्यांचे काय जैकांची क्रे येतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गाणं काय लावलंय, सुख कळले कळले सुख कळले. मला तर सांगतो त्या गाण्याचा एवढा वैताग आलाय का नाही, ते गाणं फक्त पिक्चर मध्ये चांगलं वाटलं, त्याच्यानंतर एवढा बाजार उठवलाय का नाही ती लग्न झालेल्या बायकांनी, नुसतं का नाही सुख कळले सुख कळले. अहो मला एक सांगा, इथं नवीन घरात गेल्यावरती 2 दिवस संडास कुठे ती कळत नाही आणि हिला दुसऱ्या दिवशी सुख कळतंय. आणि मला काय म्हणायचंय, तुमचं जर लव्ह मॅरेज असेल तर तुला लग्नानंतरच बरं सुख कळले, लग्नाच्या आधी सुख कळलं नाही तुला. आणि जर अरेंज मॅरेज असेल, अगं बाया मग थांब जरा, लगेच दुसऱ्या दिवशी सुख कळून घेऊ नको, जरा वाट बघ, त्या नवऱ्याची जरा गुण तरी बाहेर येऊ देत, मग सुख कळले का गळले ते सगळं तुला कळेल. आणि हिचे 9 बॉयफ्रेंड झालेले असतात आणि लग्न करत्या 10व्या सोबत, आणि कॅप्शन मध्ये काय टाकते स्टेटस मध्ये, वर्ल्ड बेस्ट हबी, आय एम लकी टू हॅव यू. अगं तुझ्या नवऱ्याला तरी विचार किंवा लकी आहे का नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, एका तर मैत्रिणीचं माझं लग्न ठरलंय, मला म्हणते मला ना खूप लांबून लांबून स्थळ येतात, काय सांगू तुला, एवढ्या एवढ्या श्रीमंतांची स्थळ येतात ना, खूप लांब लांब. आमच्यात अगं म्हटलं तुला लांब लांबच येणार, जवळच्यांना तुझी गुन्हा माहितीच ना, त्यामुळे तुम्हाला सांगतोय लग्न करा पण गाव कालवा करू नका, आणि ती गाणं तर अजिबात लावू नका, सुख कळलं सुख कळलं.